बुलढाण्यात इर्ला येथील उमेश फदाट यांची 7 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी मृतकांच्या भावानं दिलेल्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी आरोपींना अटक केली होती। ही हत्या अवैध रेती वाहतुकीतून झाल्याचा संशय व्यक्त होता। तसेच हत्येच्या कटामध्ये सहभागी असलेले प्रमोद फडाळ असून सोनू जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून बुलढाणा तहसीलदार कुमरे यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत उमेश फदाट यांची पत्नी अनुराधा उमेश फदाट यांनी केली आहे। माझं नाव राहुल साहेबराव फदाट। आमच्या मधल्या बंधूची निर्गुणपणाने वाळू संदर्भात हत्या झालेली, त्यातील 2 आरोपी वैभव भोपळे आणि पवन बकाल हे आरोपी झालेले आहे। तरी याच्यात आम्हाला संशयास्पद तिथं जेवढी यंत्रणा स्वतः मालक आणि चालक यांची चालू होती, त्यांचे बुलढाण्याचे सोनू जाधव आणि प्रमोद भास्कर फदाट यांचे धर्मवीर नावाने 2 टिप्पर चालू होती। तसेच प्रमोद फदाट यांचं 1 टिप्पर आणि 1 ट्रॅक्टर चालू होतं। त्या अनुषंगाने आमच्या भावाची हत्या, त्यांचा काही संबंध आहे का पोलीस प्रशासनाने तात्काळ शोधून काढावा आणि त्यांना सहआरोपी करावी ही अशी मागणी आहे। आणि आम्ही जेव्हा तहसीलदार साहेबाकडे गेलो असताना, तहसीलदार साहेबांना निवेदन देत असताना तहसीलदारांनी साहेबांना मला आमच्या भावाची हत्या का झाली आणि तुम्ही वैभव सरोदे यांच्यावर थडीचा आरोप का नाही लावला, आणि त्याला मी विचारले तहसीलदार साहेबांना, जसा आमचा भाऊ इथे ठार मारला तुम्ही अहवाल आणि पंचनामा का नाही केला, त्यांनी मला सांगितलं तुमचा भाऊ तिथं का गेला, अशी उडवडूची उत्तर दिली। आणि तहसीलदार साहेबावर माझी विनंती आहे की त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। माझ्या पतीची हत्या झाली आहे। 7 तारखेला माझ्या पतीची हत्या झाली। त्यात 2 आरोपी अटक केले, 2 आरोपी बाहेर इंटाय। आम्ही तहसीलदारांना विनंती केली, तहसीलदारांनी मला उलटसुलट उत्तरे दिले। ते म्हणतायत की आमचा तपास चालू आहे। तहसीलदारांनी वाळू बंद केले असताना तरी त्यांची वाहने चालू होती। माझी अशी मागणी आहे की माझ्या पतीला न्याय मिळावा। 2 आरोपी अटक आहे, वैभव भोपळे आणि पवन बकाल। माझी अशी मागणी आहे की आणखीन 2 आरोपी आहे, प्रमोद भास्कर फदाट आणि सोनू जाधव।